नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक प्रेमाने स्वागत. नमस्कार. धन्यवाद. आपण गेले बरेच दिवस प्रेमासंदर्भानं बोलतोय. प्रेमाची ताकद अनन्यसाधारण आहे हे सर्वांनी मान्य केले. सगळ्या जगाचा मूळ सिद्धांत किंवा जगाचं मूळच आहे ते प्रेम आहे. माझे एक परमप्रिय गुरुबंधू आहेत. आम्ही त्यांना प्रेमानं परदेशी साहेब म्हणतो. त्यांची एक सुंदर रचना आहे, मला खूप आवडते. आहे सिंधी रचना. देवाकडे काय मागावं, किती सुंदर भाव आहे त्यांचा. आपण देवाकडे काय मागतो आणि भक्त काय मागतात. ते म्हणतात, मुईंजी मंग आई हा तोसा प्यार रहे. देवाला काय म्हणतात ते देवा माझी ही मागणी आहे, माझी इच्छा आहे, माझी अरदास आहे, माझी विनंती आहे की नेहमी माझं तुझ्याशी प्रेम असावं, माझं तुझ्यावरती प्रेम असावं किंवा सातत्याने मी तुझ्यावर प्रेम करत राहावं. आणि पुढे ते म्हणतात, मुंजो हरदम तोते ऐतबार रहे. किती उच्च कोटीचा भाव आहे संतांचा. ते म्हणतात की माझा तुझ्यावरती सदैव कायमपणे विश्वास असू दे की तू जे करतोस ते योग्यच करतोस. कधी कधी आपण भ्रमात पडतो, पण भक्तांना हा भ्रम कधी येत नाही. देवानं असं का केलं, देवानं तसं का केलं. पण भक्त म्हणतात की कर्ता को कारण नहीं पूछा जाता. हा कर्ता करविता परमेश्वर यानं असं का केलं, काय अधिकार आहे आपल्याला विचारायचा. जेव्हा काही होतं, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला नकोशी, आपल्याला नको असणारी घडते, त्यावेळी अंतर्मुख व्हायचं, स्वतःला विचारायचं की माझं कुठं चुकलं. ही सत्ता कधी चुकत नाही. हा विश्वास ठेवून संत म्हणतात की देवाशी सदैव प्रेम जोडून राहावं, प्रेमाचं नातं ईश्वराशी सदैव राहावं आणि या सत्तेवरती सदैव विश्वास असावा. आणि हा विश्वास जेव्हा दृढ होतो तेव्हा मग परमात्म्यानं केलेली प्रत्येक गोष्ट आपण स्वीकारतो, प्रत्येक गोष्ट स्वीकारतो. आता ठिकठिकाणी महामाऱ्या येतात, महायुद्ध होतात, मनुष्यहानी होते. आता याच्यात काय बरं असेल देवाचा दोष. एकदम इतकी लाखो माणसं मेली, महायुद्धात मेली, महामारीत मेली. आपण याचा कधी विचार करत नाही की या सगळ्याला कारणीभूत मनुष्याची कर्म आहे, अन्य काही नाही. मागच्या एका भागात बोललो होतो बघा मी की माणसं मारण्यासाठी माणसाने एवढी आयुध, एवढी शस्त्र, एवढं काही निर्माण करून ठेवलंय की तेवढ्याच खर्चामध्ये सगळं जग गुण्या गोविंदानं प्रेमानं नांदू शकतं. मग याची काय चूक आहे हे समजलं पाहिजे. हे ज्यांना समजलं ते नेहमी परमेश्वराचा शुक्रिया अदा करतात, नेहमी परमेश्वराचे आभार मानतात आणि सदैव स्वतःला जपतात की माझ्या हातून अन्य कुणाचं नुकसान होऊ नये, अन्य कुणाला त्रास होऊ नये. जसं संतांनी समजावून सांगितलं आणि सगळ्या जगाच्या सुखाचा जो मूल मंत्र आहे तो आपण इतरांना त्रास होणार नाही आपल्यापासून, हे जर प्रत्येकानं जपलं, सांभाळलं तर जगामध्ये आनंद नांदू शकतो. एक सुंदर एक गुजराती महात्मा संत होऊन गेले, त्यांचं वचन आहे पहा, वैष्णव जनसो तेने कहिए जो पीड पराई जाने रे.
वैष्णव कुणाला म्हणायचं? वैष्णव म्हणजे कोण? आपण त्याला रूढ अर्थानं म्हणण्यापेक्षा विशाल अर्थानं म्हणूया की जो देवाला मानतो तो वैष्णव. तो कुठल्या प्रकारचे कपडे घालतो, काय खातो पितो, काय मंत्र म्हणतो, कुठल्या भागात राहतो, गंध उभा लावतो का आडवा लावतो, काय संबंध आहे? वैष्णव तो जो परमात्म्याला जाणून परमात्म्याचा होऊन राहतो. आणि असे जे वैष्णव आहेत, असे जे परमभक्त आहेत, ते इतरांची दुःख जाणतात. प्रसंगी आपलं दुःख बाजूला ठेवतात, पण इतरांचं दुःख कसं हलकं होईल यासाठी ते प्रयत्न करतात. मग सगळ्या संत महात्मांची जी चरित्र आपण पाहतो ते त्यांचं महात्म्य जे आपण आतापर्यंत ऐकत आलो, या सगळ्यांनी हे जपलं. आणि हे जपण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे ते ईश्वराशी नातं असणं. आता एक विचार आला डोक्यात माझ्या आता, तुम्हाला ते समजलं पाहिजे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बऱ्याच संत महात्मांची एकाच महात्माचं, एकाच संत अवतारी पुरुषाचं 2 वचनामध्ये आपल्याला कधी कधी भेद आढळतो. त्याचं कारण काय माहिती आहे? बरेच संत किंवा सगळ्या संत महात्मांच्या अवतारी पुरुषांची उदाहरणं आहेत की जन्माला येताना कोणी संत म्हणून जन्माला येत नाही. मातेच्या उदरातून जन्म घेतानाच कोणी संत किंवा अवतारी पुरुष म्हणून जन्माला येत नाही. आपण त्यांनाही बिरुदावलं, नंतर लावले. यथावकाश जेव्हा त्यांना त्या समयाच्या विद्यमान संतांच्याकडून, त्यांच्या सद्गुरूकडून आत्मस्वरूपाची ओळख झाल्यानंतर ते संत झाले. पण त्याच्या अगोदर त्यांनी ज्या गोष्टी केल्या, त्या घरातले संस्कार, त्यावेळच्या समाजाची परिस्थिती, त्यावेळी सामाजिक जी काही व्यवस्था होती त्यानुसार तुम्हामासारखी सारी कर्मकांड त्यांनी केली. ईश्वराची भक्ती करत असताना त्यांनी तीर्थाटन केली, जप केले असते, नामस्मरण करण्यामध्ये वर्षानुवर्ष घालवले असतील, तपश्चर्या केली असतील. आपण देवादिकांना मानणारी माणसं आहोत. वास्तविक तपश्चर्या करून, योग यागविधी करून ज्ञानेश्वरांचाच जर अनुभव माऊलीचा सांगायचा असला तर ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा स्पष्ट लिहून ठेवलं, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी करून, यज्ञ जप याग करून काहीही साध्य होत नाही, कसलीही सिद्धी प्राप्त होत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली. आता विज्ञान निष्ठानं हा प्रश्न पडू शकतो की खरोखरच चालवली का? आता तो आपण आता नाही पडताळू शकत. पण ज्ञानेश्वर माऊलींनी परमेश्वरावरचा दृढ विश्वास, सद्गुरू माऊलीवरचा दृढ विश्वास, या परमेश्वराशी त्यांनी जोडलेलं नातं आणि त्यामुळे त्यांच्या मनाला आलेलं बळ, ही मनाची ताकद काहीही करू शकते. एक उदाहरण आठवतं मला. एका विमान अपघातामध्ये एका सज्जनाचा, म्हणजे फक्त त्याचा, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, त्याचं हृदय चालू होतं. बाकी डॉक्टर्सना समजत नव्हतं की त्याचा मेंदू चालू आहे किंवा नाही. त्या माणसाला फक्त प्रत्येक जण बोलतेलं, सांगतेलं सगळं ऐकायला येत होतं, पण संपूर्ण शरीराचा चोळामोळा झालेला होता. वैद्यकशास्त्र, सगळे डॉक्टर्स सांगत होते की हा जगणे शक्य नाही. विमान अपघातामध्ये त्याची ही हालत झाली होती, असं त्याची अवस्था झाली होती. पण त्याला समजत होतं, डॉक्टर्स बोलतात की याचं काही खरं नाही, हाला फक्त जो पण हृदय चालते तो पण याला जिवंत ठेवणे, एवढाच त्याचा प्रयत्न होता. पण याला कळत होतं. पण यानं ठरवलं होतं मनाची ताकद काय करू शकते. भिंत चालवणं, रेड्यामुखी वेद बोलवणं वगैरे वगैरे ज्या गोष्टी आपण माऊलीच्या ऐकतो किंवा काही संत महात्म्यांच्या गोष्टी आपण ऐकतो, हे आज पण आपण अनुभवू शकतो. तर त्यानं ठरवलं होतं, त्या एवढ्या अपघातामध्ये त्याला इतका त्रास होऊन, इतकी त्याची अवस्था वाईट बनून सुद्धा त्याच्या मनानं ठरवलं होतं की हे काहीही म्हणत, पण मला इथून 25 डिसेंबर पर्यंत, म्हणजे
ख्रिसमस पर्यंत मला माझ्या स्वतःच्या पायाने इथून या हॉस्पिटलमधून बाहेर पडायचं आहे. त्यानं मनानं ठरवलं, मनाची ताकद. आणि त्याचप्रमाणे तो 25 डिसेंबरला ख्रिसमसला घरात त्या हॉस्पिटलमधून घरी चालत गेला. संपूर्ण शरीराचा चोळामोळा, एकही हाड न मोडता शिल्लक नव्हता. ही मनाची ताकद आहे. आणि हे मनाची ताकद हे करू शकते. मग ज्यांचं नातं ईश्वराशी आहे, परमात्म्याशी आहे, त्यांनी जर परमेश्वरावरती हवाला ठेवून जर मन असं भक्कम बनवलं तर ते काही करू शकतात, काही करू शकतात. म्हणून सगळे संत म्हणतात की देवाशी नातं जोडून तुम्ही स्वतःची, कारण शरीराची ताकद सुद्धा वाढवलेली प्रयत्नपूर्वक आपण पाहतो. तुम्ही टीव्ही सारख्या माध्यमातून वगैरे पाहत असाल की लोक केसाला दोरखंड बांधतात आणि ट्रकच्या ट्रक ओढतात, दातामध्ये दोरखंड धरतात आणि मोठमोठी वाहनं ती खेचून आणतात, ओढतात. अत्यंत म्हणजे स्वतःच्या वजनाच्या 2-2, 3-3 पट वजन ते उचलतात. ही जी शरीराची ताकद आहे ती सुद्धा कमावता येते. तशी मनाची ताकद सुद्धा कमावता येते. आणि ज्यांना परमेश्वराचा आधार आहे त्यांची ताकद तर अगणित असते. आणि ही ताकद प्राप्त करून आपण जर परहिताचा विचार केला, इतरांच्या हिताचा विचार केला तर जगामध्ये स्वर्ग नांदू शकतो, आनंद नांदू शकतो. एकदा माझी सद्गुरू माऊली बाबा हरदेवसिंगजी महाराज भारत पाकिस्तानची जी सीमा आहे, वाघा बॉर्डर आहे, तिथं गेले होते. मग तिथं माझ्यासारखा एक कमबुद्धी तो बोलता बोलता बाबाजींना म्हणतात, तो सज्जन म्हणत होता कि बाबाजी ये LOC है, लाइन ऑफ कंट्रोल, वहां पाकिस्तान है, यहाँ अपना हिंदुस्तान है, यहाँ भारत है, और ये सीमा रेखा है, यहाँ से 2 देश अलग हो जाते हैं. बाबाजी हंसले. बाबाजी म्हणले, ठीक हो आप कह रहे हो, लेकिन यहाँ से 2 देश अलग नहीं होते, यहाँ 2 देश मिलते हैं. ही दृष्टी केव्हा येते? जेव्हा सर्वाठाई हा एक दिसायला लागतो. सर्वाठाई ही एक चेतन सत्ता दिसायला लागते. आणि ही सत्ता प्रत्येकाठाई दिसावी हा भाव मनामध्ये जागा करण्यासाठीच संभवामी युगे युगे परमेश्वरानं वचन दिलं. परंतु अल्पबुद्धी माणूस, मी पुन्हा पुन्हा सांगतो की ईश्वर प्राप्त करावा, ईश्वराशी नातं जोडावं हे याच्या गावीही नसतं. स्वतःला भक्त म्हणवतात, पण मला देवाला प्राप्त करायचा हा भावच नसतो. का नसतो? तर कालच्या भागात मी बोलल्याप्रमाणे अनेक धर्म मार्तंडांनी, पंडितांनी इतके भ्रम भरून ठेवले की देव असा सहजासहजी प्राप्त होतच नाही. पण किती प्रत्येक संत महात्माचा अनुभव आहे की देवाला प्राप्त करण्यासारखी सोपी गोष्टच नाही या जगामध्ये. कारण जी सत्ता, जो परमेश्वर पुढ्यात आहे, सांगितलं मागे मी, कार्य दाटून होता वेळे देव आहे तुम्हा पुढे. पुढ्यातला देव, पुढ्यातला परमात्मा, पुढ्यातली ही सत्ता बघण्यासाठी काय करायला लागतं? तर डोळे उघडायला लागतात. आणि डोळे उघडायला कुठे वेळ लागतो? डोळे उघडण्याला जितका वेळ लागतो, झाकलेले डोळे उघड इतकाच वेळ लागतो देव पाहायला. आणि त्यामुळं परमेश्वराची प्राप्ती ही अत्यंत कठीण आहे असा भ्रम आपल्या डोक्यामध्ये भरवला आहे आणि आपण तो धारण केलाय. या धारण करायच्या गोष्टीला धर्म म्हणतात. त्यामुळं आपण देव प्राप्त करायचा नाद सोडून देतो आणि हे दुर्भाग्य आहे, ही शोकांतिका आहे. मग सगळ्या संत महात्मांची उदाहरणं पण आपल्याला माहित आहेत की परमेश्वर प्राप्त करता येतो, पण ते मला शक्य नाही. देवाची प्राप्ती करायची तर माहित नाही किती जन्म घ्यावे लागतात, किती तपश्चर्या करावी लागते, एका पायावर उभा राहून अंगावर वारूळ चढवून घ्यायला लागेल वगैरे वगैरे. इतके काही सायास केले, तपश्चर्या केली तर कदाचित देव प्राप्त झाला तर झाला, नाहीतर नाही. असे भ्रम आपण
पाळून ठेवले आणि त्यामुळं देवापासून आपण लांब आहे. पण असं नाहीये. खरं तर वस्तुस्थिती ही आहे की तपश्चर्या करून, असे सायास करून, असे योग याग विधी करून, ज्ञानेश्वर माऊलीचं उदाहरण आहे, परमेश्वर प्राप्त झाला असं जगात एकही उदाहरण नाही. पुराणातल्या देवी देवतांच्या गोष्टी आपण ऐकतो, ब्रह्मा विष्णू महेश्वरांच्या असतील, काही ऋषी मुनींच्या असतील. मला एका सज्जनानं प्रश्न विचारला की तपश्चर्या करून देव प्राप्त होत नाही असं तुम्ही म्हणता. तो सज्जन म्हणाला की रावणासारख्या पंडितानं, धर्मशास्त्राचा गाढा अभ्यास असला तो सज्जन, रावणासारख्यानं तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्राप्त केलं होतं, भगवान शंकरांना प्रसन्न केलं होतं आणि त्यांच्याकडून वर प्राप्त केले होते असं आपण पुराण कथातून ऐकतो, रामायणातून वगैरे. तर मी त्यांना चटकन म्हणालो की रावणाने शंकरांना प्रसन्न केलं, पण तुम्हाला कुणी सांगितलं की शंकर म्हणजे ब्रह्मांडाचा मालक आहे, परमात्मा आहे, ईश्वर आहे? म्हणजे असं कसं? सगळं जग त्यांची भक्ती करतं, सगळं जग त्यांची पूजा अर्चा करतं. तर त्यांना संतांचं वचन मी सांगितलं होतं, तुम्हालाही माहिती, ऐकलंय तुम्ही ते. ब्रह्मा विष्णू हर त्यासी निर्मिता तोची थोर, तो जाणावा परमेश्वर नाना येत नाही कोणी. ब्रह्मा विष्णू महेश्वरांना ज्यानं निर्माण केलं, ब्रह्मा विष्णू महेश्वरांचा, महेश्वर म्हणजे शंकर, त्यांचा जो बाप आहे हा खरा परमात्मा, ही खरी ईश्वरी सत्ता आहे. आणि अशा ईश्वराला जाणणं ही खरी भक्ती आहे. म्हणून संत म्हणतात की या बाकीच्या योग याग विधीच्या गोष्टी सोडून देऊन जेव्हा आपण संत चरणी लीन होतो तेव्हाच हे साध्य होऊ शकतं, तेव्हाच आपल्याला हे शक्य आहे. त्यामुळं सगळे भ्रम डोक्यातून गेले पाहिजेत आणि त्यासाठी खरा प्रयत्न झाला पाहिजे, तर मग मनातली हा भाव परमेश्वराबद्दलचं प्रेम जाग होऊ शकतं. तेव्हा आपण असं ठरवूया, आपण असा निश्चय करूया की ईश्वराची प्राप्ती मला झाली, माझ्यातला प्रेमभाव जागा झाला, प्रत्येकाच्या घटामध्ये जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, असं संत म्हणतात. या भूतलावर दिसणारा प्रत्येक जीव हा स्वतः भगवंताचा अवतार आहे किंवा स्वतः भगवंत आहे. आणि हा दृढ भाव ठेवून मनामध्ये जर आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक जीवावरती थोडस जगाची गोष्ट राहू द्या, आपल्याला ते शक्य नाही आहे, सध्याचं धकाधकीचं जीवन म्हणूया किंवा जीवनासाठी जो काय संघर्ष करावा लागतो, जगातल्या प्रत्येक जीवाशी प्रेम करणं शक्य नाही आपल्याला. पण जे आपल्या संपर्कात आहेत, जे आपल्या जवळ आहेत, ज्यांना आपण आप्त स्वकीय म्हणतो, किमान एवढ्यांच्या गटामध्ये तरी परमेश्वराचं रूप पाहून आपण यांच्यावर प्रेम करू शकलो, यांच्याशी जर सख्य प्रेमाचं नातं जोडू शकलो तरी सुद्धा खूप आहे. आणि प्रत्येकानं जर हे केलं तर झालं ना, सगळं जग प्रेमानं जोडलं. म्हणून संत सांगतात की हा प्रेम भाव जागा होणं ही खरी भक्ती आहे. आणि ही भक्ती प्रत्येकानं प्राप्त करावी, भ्रम सोडून द्यावे, भ्रम सोडून द्यावे. ह्या बाकीच्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत, आपण खरं तर हीच दुःखाची कारण आहे. म्हणजे काहीतरी दुःख दूर व्हावी, काही माझी संकट दूर व्हावी, जे आपणच आपल्या डोक्यावर अंगावरती घेतलेली असतात, त्याच्यात आपणच गुरफटून गेलेलो असतो, यासाठी आपण परमेश्वराची भक्ती करतो. आणि म्हणून याचा फायदा घेऊन आपल्याला भ्रमात टाकणारे, भक्तीचा व्यवहार करणारे लोक आपल्याला अडकवत जातात आणि आपण आपल्या हातानं आपल्या जन्माचं नुकसान करून घेतो. तर या भ्रमातून बाहेर पडलं पाहिजे, या अंधश्रद्धेतून बाहेर पडलं पाहिजे आणि ईश्वर मूल स्थानी धरून ईश्वराशी मला नातं कसं जोडता येईल हे जर आपण मनामध्ये भाव जागा ठेवून जर त्या दिशेनं आपण चाललो, कारण आपण जी भक्ती करतोय ती भक्ती म्हणजे श्रद्धेनंच करतो आपण, खोटी किंवा चुकीची नाही आहे. पण संत सांगतात की ही भक्तीची पहिली पायरी आहे, इथून सुरुवात होते, इथून आपल्या भक्तीची सुरुवात होते. एक छोटंसं उदाहरण देईल.
आणि मी थांबेन. आपण पाहतो की आपण आपल्या बालकाला, आपल्या मुलाला शाळेत घालतो. आपण शाळेत घातल्यानंतर पहिली इयत्ता होते. पहिली इयत्ता झाल्यानंतर पहिल्या इयत्तेमध्ये तुम्हाला माहित आहे, तुम्हाला ठाऊक आहे, पहिलीची परीक्षा आहे. आत्ताची गोष्ट थोडीशी निराळी झाली. पोरं बालवाडीमध्ये असतानापासूनच त्यांना परीक्षेची टेन्शन यायला लागले, ताण यायला लागले त्यांना. पण पूर्वी असं नव्हतं, आमच्या वेळी तसं नव्हतं. पहिलीच्या मुलाला परीक्षा आली, वार्षिक परीक्षा आली म्हणून ते मूल टेन्शन घेऊन बसले. असं कधी बघितले तुम्ही आतापर्यंत? त्याला नसतं टेन्शन काही. कारण पहिलीचा वर्ग फक्त त्याला शाळेचं वळण लागायचं असतं. खेळत, हसत खेळत, बागडत तो शिकत असतो. पण तुमच्या ध्यानात येते का बघा, जशा इयत्ता वाढत जातात, पहिली, दुसरी, तिसरी, 7वी, 10वी, 12वी, महाविद्यालयीन शिक्षण हे करताना जशा इयत्ता वाढत जातात तसा तसा अभ्यासक्रम अवघड होत जातो. आणि जसा जसा अभ्यासक्रम अवघड होत जातो तरी तशा तशा परीक्षा पण अवघड होत जातात. आणि जशा परीक्षा अवघड होत जातात तसं त्या मुलांना टेन्शन यायला लागतं. पण मी अशी काही मुलं बघितलेत की 10वीची परीक्षा असू दे, 12वीची परीक्षा असू दे किंवा अन्य कुठली स्पर्धा परीक्षा असू दे, काही असू दे, अशी काही मी मुलं बघितलेत ज्यांना कधीही अशा परीक्षांचं टेन्शन येत नाही. त्याचं कारण काय माहितीये तुम्हाला? ती मुलं नियमितपणे शाळेत जातात. नियमितपणे शिक्षकांनी, गुरुजींनी दिलेले ग्रहपाठ नित्य नेमानं करतात. कधी शाळा चुकवत नाही. तसं भक्तांच्या बाबतीत आहे. थोडं फार, छोटं फार संकट जरी आलं, ज्याला आपण म्हणू भक्तीच्या पायऱ्या चढत जात असताना, अशा संकटाला घाबरून खरं तर मनुष्य देवापासून लांब जातो आणि कुठेतरी त्याच्यावरती उपाय शोधायला लागतो. पण टेन्शन कोणाला येत नाही, संकटाला कोण घाबरत नाही, जो नित्य नियमानं शिक्षकांचं, गुरुजींचं ऐकतो. आता कोण गुरुजी? भक्ती शिकवणारे, तर त्यांनाच आपण संत म्हणतो, सद्गुरू म्हणतो. त्यांनी दिलेला ग्रहपाठ म्हणजे काय की त्यांच्या पुढ्यात बसल्यापुरतं प्रेमानं नाही वागायचं कुणाशी. 24 तास आपण प्रत्येकाशी प्रेमानं वागलं पाहिजे, प्रत्येकाशी प्रेमानं वागलं पाहिजे. हा ग्रहपाठ जर आपण नित्य नेमानं करत राहिलो, कुठल्याही संकटाचं, कुठल्याही दुःखाचं माणसाला काही वाटतच नाही. या गोष्टी आपण जर संतांच्याकडनं शिकत राहिलो तर जीवनामध्ये आनंद आहे. आणि हा आनंद प्राप्त करायचा असेल तर सगळ्या संत अवतारी पुरुषांनी घालून दिलेल्या मार्गावरून चाललं पाहिजे. काही संत महात्मांनी, जसं मागे मी मीराबाईंचं उदाहरण सांगितलं, जोपर्यंत त्यांना ज्ञान नव्हतं, रोहिदासांच्याकडून खरा श्रीकृष्ण त्यांना जोपर्यंत कळला नव्हता, तोपर्यंत त्या म्हणल्या पण नाहीत की पायोजी मैंने राम रतन न पायो. पण त्याच्या अगोदर मात्र श्रीकृष्णांची मूर्ती छातीशी कवटाळून श्रीकृष्णाच्या मूर्तीमध्येच त्यांचा जीव अडकला होता. पण सद्गुरूकडून दिव्य दृष्टी प्राप्त झाल्यानंतर त्या संत मीराबाई झाल्या. हे कळलं पाहिजे. आणि अशी भक्ती प्रगल्भ जशी होत जाते तसं आपण मग पुन्हा एक महत्वाची गोष्ट मी स्वतःलाही समजावून सांगितलेली आहे, तुम्ही पण ती जाणून घ्या. मग लक्षात येतं की ऐहिक भौतिक सुख दुःखांचा परमेश्वराच्या भक्तीशी, ईश्वराशी काहीही संबंध नसतो. आणि हा भाव जेव्हा दृढ होतो, असा विश्वास जेव्हा कायम होतो, तेव्हा आपण देवावरती फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेमच करतो. तर देवावरती प्रेम करूया, स्वतःवरती प्रेम करूया, सर्वांशी जे जे संपर्कात येतात, जे जे संबंधात आहेत, आपल्या जे जे आपल्या आप्तसखी आहेत, घरातले, शेजारचे, नात्यातले, सर्वांशी प्रेमानं वागूया आणि आनंदाचा आनंद घेऊया. प्रेमाने बोला, ध्यान